जय जय राम कृष्ण हरि ओम तत्सदिति सूत्राचे जे सार
हॅलो हरि ओम तत्सदिति सूत्राचे जे सार हरि ओम तत्सदिति सूत्राचे जे सार हरि ओम तत्सदिति सूत्राचे जे सार हरि ओम तत्सदिति सूत्राचे हरि ओम तत्सदिति हरि ओम
Ah
हरी ओंकार बिंदु संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः ओंकार बिंदु संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः ओम नमो जियात्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वतं विद्यात्मरूपा महायोग पीठे तटे विवरस्याम परम पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परं ब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ओम नमो सद्गुरु निर्गुणा पालनारी तव गुणा वसो निवाज्य रसना हरिगुणा वर्णागी मस्तके पाया संतांच्या विठाला हरी
हरि ओम तत्सदिति सूत्राचे जे सार हरि ओम तत्सदिति सूत्राचे जे सार कृपेचा सागर पांडुरंग हरि ओम दत्त उदात्त अनुदात्त हरि ओम दत्त उदात्त अनुदात्त प्रचुर रहित पांडुरंग सर्वस्व व्यापिले सर्व हे निराळे सर्वस्व व्यापिले सर्व हे निराळे वेदाचे जे मुळे तुका म्हणे हरि ओम दत्त उदात्त अनुदात्त प्रचुर रहित पांडुरंग विठाला हरि ओम तत्सदिति सूत्राचे जे सार कृपेचा सागर पांडुरंग हरि ओम दत्त उदात्त अनुदात्त प्रचुर रहित पांडुरंग प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा परमात्म्याचं वर्णन करणारा अतिशय सुंदर छोटा दिसायला जरी छोटा असला तरी तेवढाच गहन असलेला अभंग आजच्या सेवेला निवडलेला आहे. वारी आपण नेहमी दरवर्षी करत असतो. संतांनी जे जे लिखाण करून ठेवलं किंवा संतांनी जे जे आपल्याला कार्य करून दाखवलं त्याच्या मागे फार मोठे संकल्पना म्हणा किंवा त्यांचा फार मोठा गहन असा विचार होता. वारी ही संकल्पना जर आपण बघितली कशा करता केली असेल हो? आताची वारी नाही, आताची वारी आपली सोपी झाली. जे म्हातारे लोक असतील त्या 80-90 वर्षाचे म्हातारे लोक असतील ना त्यांच्या ऐन उमेदीच्या काळामध्ये त्यांना विचारा की काय चॅलेंजेस होते वारीमध्ये. ती वारी पूर्वी तुम्हाला आठवत असेल की एखादा व्यक्ती जर तीर्थयात्रेला निघाला तर घरचे किंवा गावामध्ये लोक त्याला असे सोडवायचे की हा परत येणार, कारण त्या यात्रेला जाताना काय होईल आणि पैदल असायचं, जेवणाची व्यवस्था होईलच नाही होईल असं असे बरेचसे अडचणी येत होत्या. आणि ती तीर्थयात्रा जी होती ना ती तीर्थयात्रा तुमच्या पारमार्थिक यात्रेमध्ये खूप सहाय्य करते. ही वारी कशा करता करायची मला सांगा, कशा करता करायची? लोकांना सांगण्याकरता मी 50 वाऱ्या केल्या, मी पैदल वारी केली याच्याकरता, मी दरवर्षी वारीला जातो याच्याकरता? हे सांगण्याकरता आहे की वारी कशा करता याचं चिंतन आपण केलं पाहिजे. का? परमात्मा प्राप्तीचे अनेक वेगवेगळे मार्ग आहेत आणि परमात्मा प्राप्ती करण्याच्या अगोदर त्या मार्गावर चालण्याकरता वेगवेगळे नियम आहेत. मग मार्गानुसार ते नियम बदलत राहतात. जसं तुम्ही योग अष्टांग योगाचं उदाहरण घ्या. आपल्याला अष्टांग योगाचं उदाहरण जर तुम्ही घेतलं, यम नियम आहार प्रत्याहार वगैरे अशा अनेक गोष्टी आहेत. मग आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ह्या गोष्टी आपोआप कशा होतील? इंद्रिय दमन कसं होईल? मनावर ताबा. मला सांगा, घरी असलं ना की मनामध्ये वेगवेगळे विचार येतात. इंद्रियांना वर ताबा राहत नाही माणसाचा.
वारीमध्ये आपल्याला साध्य नेमकं तेच करायचंय, कारण ते केल्याशिवाय परमात्मा प्राप्ती होऊ शकत नाही. लय चिंतनामध्ये अनेक लय आलेले, मनोलय, वाचालय, इंद्रिय लय, असे अनेक प्रकारचे लय आलेले. ते लय आता एक असं आहे, हे दिंडी आहे. जसे विकाराचे 6 विकार आपण लिहायला माहितीये चांगले, पण एक विकार आला की त्याच्या मागे अर्थपाठ पाचीची विकाराची दिंडी आपोआप येते. तसे लय चिंतनामध्ये सुद्धा परमात्मा प्राप्ती. तुम्ही एक मार्ग जर व्यवस्थितरित्या जसा संतांना अभिप्रेत आहे तसा, हे वाक्य लक्षात घ्या. मला अभिप्रेत आहे तसा नाही, किंवा तुम्हाला अभिप्रेत आहे असा परमार्थ नाही. संतांना अभिप्रेत असलेला कुठल्याही मार्गाप्रवर जर तुम्ही चालत असले ना, तर तुम्ही निश्चित परमात्म्यापर्यंत पोहोचाल. तर त्याप्रमाणे ह्या आपली जी वारी ही संकल्पना संतांनी जी आहे ना, हे जे लय चिंतन आपल्याला सहजगत्या प्राप्त व्हावे. पूर्वी बघा, पूर्वी एवढ्या सुखसुविधा होते काय, जेवणाची व्यवस्था किंवा आताही बघा ना, मला वाटतं सासवडला किती उशीर होतो, 9, 10, 11 होता. आता तर मागे व्हिडिओ न्यूज मध्ये आलं होतं की एक दिंडी 1 वाजता पोहोचली. जेवणाची व्यवस्था. घरी जर माणूस असला तर त्याचा एवढा आपल्या शरीरावर ताबा राहील का हो? अर्धा तास जर जेवायला उशीर झाला तर माणूस ओरडायला सुरुवात करतो. असं वाटतं आता काय करेल आणि काय नाही. दिंडीमध्ये तसं करतं काय, आपल्याला दिंडीमधून वारीमधून हे घ्यायचं आहे. आणि याच्या सहाय्याने जेव्हा अभंग आहे ना, युक्त आहार विहार सर्व पाठ आहे. प्रश्न काय महाराज, पाठ आहे, वळत नाही आपल्याला. अभंग पाठ असणं गोष्ट वेगळी, वळणं वेगळं. पण हे जेव्हा आपल्या याच्यामध्ये घेत असतात, आचरणामध्ये ह्या इंद्रिय दमन होत असते, हे सर्व मनोलय होत असते, मनावर कंट्रोल राहते. तुमचं मन नामस्मरणामध्ये राहते. आपण भजन करत येतो, काय गप्पा करत येतो, काही जण ते येतात, कारण हौसे नवसे दोसे आता ते झाले, त्यांचा विषय सोडून द्या. परंतु तुम्ही जर भजन करत असं आले ना, तर तुम्हाला नक्कीच परमात्मा प्राप्तीचा रस्ता, त्याकरता ही वारी आहे. माऊली ज्ञानोबा यांनी आणि नामदेव महाराजांनी संपूर्ण भारत प्रदक्षिणा केली, विचारांची आदान प्रदान देण्याकरता. आणि का, त्यांनी एकमेकांकडून जे पूरक जे विचार त्यांना हवे होते ते घेण्याकरता ते संपूर्ण भारत भ्रमण केलं. त्याप्रमाणे आपली ही वारी आहे. आपलं भारतीय तत्वज्ञान जे आहे, आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये वेदांतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं ज्याचा ज्याचा जसा जसा अभ्यास, ज्याची ज्याची जशी जशी साधना, त्या त्या पद्धतीनं सर्व गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला, परमात्म्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला. साहजिक आहे, सर्व गोष्टी जे काही साहित्य निर्माण झालेलं आहे हे फक्त परमात्म्याचं वर्णन करण्यासाठीच निर्माण झालेलं आहे. आपल्याला अभंग चांगला चौवेदी जाना चहुवेदी जाना सटशास्त्री 18 पुराणे. सर्वांचं निमित्त ते एकच आहे, परमात्म्याचं वर्णन करणे. किंवा आपलं सुद्धा निमित्त तेच आहे, देवे दिला देव. मग अशा परमात्म्याचं वर्णन करताना वेदांतामध्ये वेगवेगळे
पद्धतीने त्या परमात्म्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला. निर्गुण परमात्मा, सगुण परमात्मा. सर्वप्रथम ही गोष्ट बघण्यासारखी आहे. काय माहिती का, निर्गुण सगुण, प्रथमतः तर याच्यामध्ये भेद करू नये. आपलं होतं काय, जर कोणाला निर्गुण साधना मिळालेली असली तर तो सगुणवाद्यांना थोडस गौण लेखतो, आणि सगुणवादी जे असला तर तो निर्गुणवादी म्हणतो जे असलं नाही. हा जो भेद आहे ना, हा सर्वप्रथम गेला पाहिजे. आणि याच्याकरताच सर्व जे शास्त्र आहे, सर्व जे आहे ते याच्याकरताच आहे. त्याचा अभ्यास हा त्याच्याकरताच केला पाहिजे की परमात्म्याचं स्वरूप जे आहे ते आपल्याला कळलं पाहिजे, स्वतःचं स्वरूप जे आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. मग त्या परमात्म्याचं वर्णन करताना जो परमात्मा, ज्या परमात्म्याने ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली, आपल्याला सर्वांना चिंतन माहिती आहे की परमात्म्याने सृष्टी निर्माण केली. अभंगे आपण बरेचसे ऐकलेले असेल, ओव्या पण बरेचसे ऐकलेले असतील. माऊलींची पण एक ओवी आहे, पुळती सृष्टीचा सृजिता तूची होसी गा अनंता, उत्पत्तीची अवस्था मूळ करता तूची तू. एकंदरीत काय, किंवा काल्याचा अभंग पण आपल्याला माहिती आहे, विश्वाचा जनिता. परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली. कोणता परमात्मा? तो परमात्मा जे आपण म्हणतो सुंदर ते आपुला तो, तो हा, तो हा विठ्ठल बरोबर, तो हा माधव बरोबर. ते तत्व, तो निर्गुण निराकार परमात्मा, ज्या परमात्मा म्हणजे ही संपूर्ण सृष्टी निर्माण होण्याच्या अगोदर जेव्हा सर्वत्र अंधार होता, अंधार म्हणजे त्याला अज्ञान, अज्ञानाला अंधार म्हटलं जातं, त्याला स्तम म्हटलं जातं. त्या तमाच्या पोटामध्ये जो सुप्त अवस्थेमध्ये जो परमात्मा पडलेला होता, ज्याच्यामध्ये फक्त एकोस्मीच ज्ञान होतं, अशा अवस्थेतला परमात्मा किती सूक्ष्म होता हा परमात्मा. इतका सूक्ष्म होता की त्याचं वर्णन करताना बऱ्याच ठिकाणी असं म्हणलं जातं की गवताचा जो शेंडा असतो त्याचा 15 महापद्म वगैरे असे काही भाग केले, लाखो भाग केल्यानंतर जो शेवटचा एक भाग राहतो, इतका सूक्ष्म परमात्मा. हे आपल्या शास्त्राच्या हिशोबानं आणि विज्ञानाच्या हिशोबाने जर बघितलं, संपूर्ण जगत, संपूर्ण हा जे काही पदार्थ जे आपण पाहतो, हे काही जे पदार्थ आहे, हा पदार्थ बनला कशाचा आहे? अणु, रेणू. अणूच्या आतमध्ये काय असतं? अणूच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन वगैरे अशा गोष्टी असतात. आणि त्याच्याही आतमध्ये एक अशी गोष्ट आहे जिला क्वार्क म्हणलं जातं, जिचं वर्णन कुठल्याही शास्त्रज्ञाला आतापर्यंत करता आलं नाही. क्वार्क. परमात्म्याचं वर्णन करता आलं काय? म्हणून काय होत माहितीये का, विज्ञान आणि परमार्थ हे दोन्ही सोबत आपल्याला चालवता आले पाहिजे, दोन्ही बाजूनी बघता आलं पाहिजे. आणि वेगवेगळं काहीच नाही आहे, त्यात सर्व सारखंच आहे. तुम्ही जर क्वांटम फिजिक्स जर वाचलं ना, क्वांटम फिजिक्स संपूर्ण आपल्या परमार्थावर आहे. जेवढं वेदांत वगैरे जे काही आहे ना, तुम्ही क्वांटम फिजिक्सला जसं तसं लागू पडत असो. इतका जो सूक्ष्म जो परमात्मा असलाय त्याला निर्गुण निराकार परमात्मा. हा निर्गुण परमात्मा जेव्हा याला एकोस्मी बहुश्याम अशी इच्छा झाली, ती इच्छा, त्या परमात्म्याची इच्छा म्हणजे ती माया, आणि त्या परमात्म्याची एक ती ज्या माया निर्माण झाली, त्या मायेकरवी या परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली. आणि त्या परमात्मा, आता इथे निर्गुण निराकार असलेला परमात्मा निर्गुण साकार झाला. 4 प्रकारे बघा, निर्गुण निराकार, निर्गुण साकार, सगुण निराकार, सगुण साकार.
निर्गुण निराकार परमात्मा म्हणजे ते परब्रह्म, जे सर्व वेदांमध्ये ज्याचा उल्लेख केला जातो. सोप्या भाषेत सांगायचं झालं, वेदांतामध्ये जे 4 महावाक्यांनी ज्या परमात्म्याचा निर्देश केला जातो, तत्वमस्मी, अहम ब्रह्मास्मी, या 4 महावाक्यांनी ज्याचा निर्देश केला जातो ते तत्व म्हणजे निर्गुण निराकार परमात्मा. त्याच्यानंतर सगुण निराकार म्हटला म्हणजे, सगुण निराकार म्हणजे काय म्हटलं तर, सगुण निराकार म्हटल्यानंतर म्हणजे तुम्ही जर साधना करत असले, आता ह्या अनुभूतीच्या गोष्टी आहेत, जर तुम्हाला साधना मिळालेली असेल तर तुम्हाला प्रकाश तत्वाचे अनुभव येतात, नाद ब्रह्माचे अनुभव येतात. हे परमात्म्याचं स्वरूप अनुभवणं म्हणजे सगुण निराकार तत्व होतं. आता निर्गुण साकार तत्व म्हणजे असं ते तो परमात्मा काही वेळा भक्ता करता सगुण आकारामध्ये येतो. त्याचं सर्वात सोपं उदाहरण म्हणजे विठ्ठल. सर्वात सगुण, निर्गुण, साकार. आणि सगुण साकार म्हणजे आपल्याला सर्व माहिती आहे. सगुण साकार म्हणजे काय, जे जे काही अवतार झाले, राम कृष्ण वगैरे, हे अशा 4 पद्धतीनं परमात्म्याचं वर्णन केलं जातं. पण तुम्हाला खरं सांगता, त्या 4ही बोलांनी त्या परमात्म्याचं वर्णन, कुठलाच बोल त्या परमात्म्याला लागू पडत नाही. कारण बोलाची उत्पत्ती जेव्हा आकाश तत्वाची निर्मिती आहे तेव्हा आहे. आता आपण मायेची उत्पत्तीने सांगितली, परमात्म्याची 21वी बहुस्थान स्थिती निर्माण झाली तेव्हा माया निर्माण झाली. मायेचं तेज वाढलं, त्याच्यानंतर त्रिगुण निर्माण झाले. त्रिगुण निर्माण झाले तेव्हा पंचमहाभूत निर्माण झाले. ते पंचमहाभूत निर्माण झाले तेव्हा आकाश तत्व निर्माण झालं. त्या आकाश तत्वाबरोबर बोल निर्माण झाला. आता मला सांगा, एवढ्या अलीकडे असलेला बोल कुठल्या बोलाने त्या परमात्म्याचं वर्णन करता येईल? विठाला विठाला. म्हणून वेद सुद्धा नेती नेती म्हणतात, माहिती नाही. कारण वेदाची उत्पत्ती सुद्धा खूप अलीकडे आहे. असं ह्या 4 प्रकारे वर्णन असलेल्या परमात्म्याचं, ह्या 4ही प्रकाराचं वर्णन या अभंगामध्ये उभं आहे. इथे म्हणतात आहे हरी ओम तत्सदिती. हरी म्हणजे काय, साधनेच्या तुमच्या अवस्थेनुसार हरीची व्याख्या सुद्धा बदलत जाते बरं का. ज्या ज्या पद्धतीची तुमच्याकडे साधना आहे त्या त्या पद्धतीने हरीची व्याख्या सुद्धा बदलत जाते. हरी हे असं तत्व आहे, सर्वात सोपी जर त्याची परिभाषा करायची झाली, हरी म्हणजे हरण करणारा, जो तुमचं सर्वस्व हरण करतो. काहीच तुमचं ठेवत नाही, तुम्हाला परमा स्वतःच्या स्वरूपामध्ये सामावून घेतो. तुमचं वेगळं असं काहीच ठेवत नाही, असं सर्वस्व हरण करतो, म्हणून तो हरी. हा हरी म्हणजे ते मूळ परमात्मा. पण तुमची साधना जर अडीकडे असली तर तुमच्या साधनेनुसार त्या हरीची स्थिती सुद्धा तुम्हाला वेगवेगळी जाणवते. आता आपण हरी, काय काय जण हरी म्हणजे काय, कृष्णाला हरी म्हणतात बरोबर, सगुण. पण तुमची त्याच्यावरची आता जर कुणाला अजपा साधना दिलेली असते, अजपा जर साधना तुम्ही करत असाल आणि तुमचं नाम जर सुषुम्नेमधून चालू झालं, किडा आणि पिंगळे मधून नाम नाही, अजपामध्ये सुषुम्नेमधून जेव्हा नामस्मरण सुरू झालं तेव्हा तुम्हाला त्या हरीची प्रचिती यायला लागते. ही वेगळी अनुभूती आहे. त्याच्या वरची अवस्था जेव्हा तुम्ही उन्मनी अवस्थेमध्ये गेलात, पूर्णतः त्या परमात्म्याशी जेव्हा एकरूप गेला किंवा 10व्या द्वारामध्ये जेव्हा जाऊन उभे राहिला, तेव्हा हरीची तुम्हाला खरी प्रचिती येते. आणि हीच प्रचिती खरी आहे. त्या 10व्या द्वारात एक क्षण उभं राहिलं ना, म्हणजे ते 10वं द्वार सांगितलंय माऊलींनी हरिपाठामध्ये, जे देवाचे द्वार सांगितले ना, ते द्वार सांगितले. त्या द्वारामध्ये एक क्षण, त्याच्या अशी हरीची वेगवेगळी व्याख्या किंवा स्वतःचं स्वरूप हे बदलत जात तुमच्या. माझा हा हरी, आणि पुढे त्या हरीचंच वर्णन करताना, त्या तत्वाचं वर्णन करताना म्हटलंय की ओम, हरी ओम. ओम या बोलाला आपल्या वेदांतामध्ये
किंवा आपल्या या भारतीय तत्व प्रणालीमध्ये खूप मोठं महत्व आहे. हा ओम म्हणजे प्रथम नाद मानला जातो ब्रह्मांडाचा. जो प्रथम आवाज तयार झाला ना ब्रह्मांडामध्ये, मगाशी मी सांगितलं तुम्हाला मायेची उत्पत्ती झाली, सांगितलं ना. ही माया, माया काय असते? इच्छा, परमात्म्याची इच्छा. मला सांगा, आता तुमच्यापैकी एखाद्याला एखादी इच्छा झाली तर तिचं काय होतं? समजा तुम्हाला आत्ताच गुलाबजामुन खायची इच्छा झाली, तर एखाद्याची सांगू नये असं, आवडता पदार्थ असतो गुलाबजामुन खायची इच्छा झाली, तुम्ही काय कराल? ती इच्छा पूर्ण करण्याकरता जशी जशी तुमची ती इच्छा पूर्ण होणार नाही तसं तसं तुमच्याकडे काय होईल? तीव्रता वाढते की नाही? तशी परमात्म्याची जी 21मी बहुश्याम जी इच्छा होती ना, ती इच्छा वाढत 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 एवढी इच्छा वाढली की त्या इच्छेचा एवढा मोठा स्फोट झाला की तिथे हा ओंकार नाद तयार झाला. त्या स्फोटाचा जो आवाज होतो ना, तिथे हा ओंकार तयार झाला. उद्भवला ओंकार, हा ब्रह्मांडाचा जो प्रथम नाद निर्माण झाला त्याचं वर्णन इथे करतात आहे माऊली. उद्भवला ओंकार त्रिमातृकी सहित. त्रिमातृका म्हणजे कोणत्या? अ उ म, आकार उकार मकार, अर्धी मात्रा परते प्रणव बीज. ओंकार तुम्हाला पाहिलेला आहे ना? ओंकार चित्र पाहिलेलं आहे ना? ओंकार असा आणि त्याच्यावरती अशी अर्धी मात्रा, ती माया असते आणि त्याच्या अर्धी मात्रा परते प्रणव बीज, ते या संपूर्ण जगताचं बीज. अर्धी मात्रा परते प्रणव असा हा ओंकार आणि हा ब्रह्मांडाचा प्रथम नाद असल्यामुळे हा त्या परमार्थाचं प्रथम सगुण रूप आहे असं म्हटलं जातं. म्हणून हा हरी ओम, तो हरी, तो ओंकार काय आहे? तत्सदिती. आता हे परमात्म्याचे अजून दोन नाव आले. तत्सदिती. तुम्हाला तत्वमसी महावाक्य चांगलं माहिती असेल ते तत्व. मगाशी आपला विषय झाला ना, आपुला तो सुंदर ते ध्यान. ते तत्व, ज्या तत्वाने संपूर्ण सृष्टी निर्माण केली, तो परमात्मा तूच आहे. तत्सदिती. तत् म्हणजे ते सत्य, जे सत्य आहे. या संपूर्ण सृष्टीमध्ये त्या परमात्म्या व्यतिरिक्त काही एक सत्य नाही, असा तो परमात्मा. तुका म्हणे तुझी तुका म्हणे सत्य तू सत्य. त्या परमात्म्या व्यतिरिक्त या सृष्टीमध्ये काही एक सत्य नाही. एक दोहा पण आहे, सत्य
बोलून गेल्यामुळे हा विषय मी घेतला की परमात्म्याला कुठलाही बोल लागत नाही. त्या परमात्म्याला तुम्ही सत्य म्हणलं तर तो परमात्मा सत्यही नाही आणि तो परमात्मा असत्यही नाही, असा अलौकिक परमात्मा. परंतु कुठल्या ना कुठल्या बोलाने त्या परमात्म्याकडे नाव निर्देश करावा लागतो, त्या परमात्म्याचा निर्देश करावा लागतो. म्हणून हे संतांनी आपल्याला ते बोल आपल्या पुढे ठेवले. असं तत्व, ते तत्व जे सत्य आहे, मग असा असलेला एका अजून अभंगामध्ये माऊली म्हणतात, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्राण, सत्य ज्ञानानंत, तो परमात्मा सत्य आहे. तो परमात्माच एक ज्ञानाच्या परमात्म्या व्यतिरिक्त जे काही आहे ते अज्ञान आहे, किंवा ज्ञानाचा अंतही जो आहे तो परमात्मा, किंवा ज्ञान जो परमात्मा आहे आणि अनंत जो परमात्मा, असा अनंत आहे की आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी त्या परमात्म्याला संपूर्ण जाणण्याचा प्रयत्न केला, कोणालाही आतापर्यंत जाणता आला नाही. म्हणून त्याला अनंत म्हटलं. इतका अनंत आहे की तुम्ही त्या परमात्म्याशी जेव्हा एकरूप होतात, तुम्हाला नित्य नवीन नवीन अनुभूती येत असतात. ज्या अनुभूती वर्णन सोळा, पण त्या आज जी अनुभूती आली ती अनुभूती परत उद्या येत नाही. इतका अनंत आहे की त्याच्यामध्ये तुम्ही जेवढं जेवढं गवसणी घालायला त्याच्या आतमध्ये तुम्ही खोलात जाल, तेवढा तेवढा तो व्यापक होतो. परंतु इथे एक संतांनी एक पण ठेवलाय, भाव जो असतो ना, भाव जर तुमचा तसा असला, आता मी का असं बोलतो बघा, अनेक तुम्ही जर भागवत रामायण वगैरे हे ग्रंथ वाचले तर अनेकांनी त्या परमात्म्याला जाणण्याचा प्रयत्न केला पण जाणता आलं नाही. परंतु संतांनी सहज सांगितलं की तुम्हाला त्याला जबरदस्ती तुम्ही त्याला काबीज नाही करू शकत. त्याला भावाने तुम्ही, भाव बळे आगळे करतळी आवळे, हरी व्यापक सर्वत्र. आपला काय विषय चालू होता? अनंत. परमात्मा अनंत. त्या परमात्म्याला तुम्ही कसंही काबीज करण्याचा प्रयत्न केला तर तो असा काबीज होत नाही. संतांनी हठयोग आपल्याला करायला नाही सांगितला. हठयोग का नाही सांगितला? अष्टांग योग का नाही करण्याला सांगितला? हठयोग म्हणजे काय? हट्ट करणे, ही मी त्या परमात्म्याला प्राप्त करेलच. आणि अष्टांग योग म्हणजे, अष्टांग योगामध्ये तुमच्या शरीराला एवढं पीडा द्यावं लागते. आता आपले शरीर असे झाले की आमचे 41 मध्ये आमचं काय काय दुखते तुम्हाला सांगू, कुठे आपण अष्टांग योग करणार? म्हणून संतांनी सोपे रस्ते आपल्याला सांगितलं.
परंतु होतं काय, आपण संतांना अभिप्रेत ते मार्ग अभिप्रेत असल्याप्रमाणे त्या मार्गावरती चालायला पाहिजे. असा तो अनंत असलेला परमात्मा सत्य ज्ञानानंत गगनाचे किती व्यापक आहे हो, की गगनाला सुद्धा पांघरून घालू शकतो एवढा तो व्यापक आहे. कसा? तुकोबाराचा अभंग आहे, अणुरेणुया ठोकळा. का म्हणलं की तुकोबारा अणु? जर जगतातील सर्वात सूक्ष्म गोष्ट जर अणु असेल तर अणुलाही ठेकळा, अणुरेणुयाही ठोकळा. का म्हटलं असेल? मगाशी बोलून गेलो, कारण अणुच्या आतमध्येच एक क्वार्क अशी नावाची गोष्ट आहे, ते तो परमात्म्याचं स्वरूप आहे, ते सूक्ष्म स्वरूप आहे. त्या स्वरूपाशी, त्या सूक्ष्म स्वरूपाशी एकरूप तुकोबारा झालेले असल्यामुळे म्हणतात की अणुरेणुयाही ठोकळा. मग आता मला सांगा, या एकेका अणुचं कॉम्बिनेशन होऊन होऊन वेगवेगळे पदार्थ तयार झाले. हे वेगवेगळे जे काही पदार्थ आहे, शरीर असो काही असो, हे अणुद्वारेच निर्माण आहे. जे अणु म्हणजे काय? कुठल्याही पदार्थाचा सर्वात बारीक तुकडा समजा, ते तुकडे 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 जोडूनच आहे की नाही? अरे आपलं शरीर जरी जाणलं तर राखही एक तुकडाच आहे की नाही? ते येत आहे. असे ते तुकडे, असे अनेक अणु मिळून जो पदार्थ निर्माण होतो, तर त्या अणुमध्ये जर तो परमात्मा आहे तर त्या प्रत्येक अणुमध्ये त्या निर्माण झालेल्या त्या सर्व गोष्टी अणु 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 मध्ये सर्व मध्ये परमात्मा असेल की नाही? तो क्वार्क सर्वच आहे की नाही? मग ही संपूर्ण सृष्टी त्या अणुद्वारे निर्माण झाली. आकाश असो, जल तत्व असो, पृथ्वी असो, कुठलंही तत्व असो, मग जे आकाश आहे हे तत्वही त्याद्वारे निर्माण झालेलं आहे. तर त्या आकाश तत्वातही तो परमात्मा आला की नाही? हे विज्ञानाच्या दृष्टीने झालं. थोडासा बोरिंग विषय आहे, थोडा वेगळा विषय, कारण आपण नेहमी ऐकत नाही हा विषय. त्या दृष्टीने तो परमात्माच्या संपूर्ण आकाशात म्हणजे गगनामध्ये आहे की नाही? बरं, त्याच्याही पलीकडे आपल्याला हे माहिती आहे की आकाशगंगा एक नाही. विराट स्वरूप जेव्हा तुम्ही पाहिलं, आपण विराट स्वरूपाचं जेव्हा वर्णन ऐकतो तेव्हा एकेका आपले जे लव असतात त्याच्यामध्ये अनेक अनेक सृष्टी परमात्म्याने दाखवल्या, बरोबर? मग जे आपल्याला जे गगन दिसतं हे आपल्या आकाशगंगेत, या गगनाच्या पलीकडे आहे की नाही तो परमात्मा? मग आज जसं अजून याची दुसरी गोष्ट असे, आपले 4 देह आहेत, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण, याच्या पलीकडे आत्मतत्व आलं. आणि या आपल्या देहाच्या पलीकडे ब्रह्मांडाचे सुद्धा 4 देह आहेत. हिरण्यगर्भ, प्रवृत्ती, विराट, असे 4 देह आहेत ब्रह्मांडाचे. आणि विराट देहाचं वर्णन आपण नेहमी ऐकतो. मग त्या विराट देहाचं वर्णन ऐकताना त्या गगनाला त्या गगनाला तो आवाज घालतो, आवरण घालणार. असे किती गगन त्या विराट स्वरूपामध्ये आहे, म्हणून गगनाचे प्रावरण नाही, रूप वर्ण गुण तिथे, कुठलाही रूप तिथे नाही. त्याला तुम्ही असं म्हणू शकत नाही हा गोल आहे, हा चौकोनी आहे, आपल्यासारखा आहे. आपण हे म्हणू शकतो हे हार्मोनियम आहे, म्हणू शकतो ना, ह्या पकवाज आहे म्हणू शकतो ना. मी जर म्हणलं हा पकवाज आहे, तुम्ही काय म्हणाल? तुम्ही काय म्हणाल? तुम्ही म्हणाल महाराज प्रवास करून थकला केला कामातून, है ना? बरोबर ना? कारण त्याचं ज्ञान आहे, तो आकार दिसतो, परंतु तुम्ही त्या परमात्म्याशी जेव्हा एकरूप होतात ना, तेव्हा तुम्ही वेगळे राहतच नाही. तुम्ही त्या परमात्म्याशी एकरूप होतात, तिथे व्यक्तच होत नाही. त्याचा आकार तुम्हाला कळत. आकार कळायला, आकार केव्हा कळेल? जेव्हा वस्तू समोर दिसेल. परंतु तिथे पाहण्यासाठी डोळे तुमचे राहत नाही, ज्ञानेंद्रिय राहत नाही, कुठलेच इंद्रिय राहत नाही. तुम्हाला त्याचा आकार कळेल कसा? म्हणून नाही रूप वर्ण गुण, वर्ण कुठला रंग सुद्धा नाही त्या परमात्म्याला. 3 रंग निर्माण झाले जेव्हा सृष्टी उत्पत्ती, ओंकार निर्माण, 3 रंग निर्माण झाले. त्या 3चे 7 तयार झाले. त्या 7चे किती तुम्ही कॉम्बिनेशन करा, रंग संगती ज्यांना माहिती असेल किती कॉम्बिनेशन करून जेवढे रंग निर्माण केले, तेही रंग त्या परमात्म्याला लागू पडत नाही. त्या रंगाची तुम्हाला विश्लेषण करता येत नाही. म्हणून तर सर्व टाकले ना, सहस्रमुखाचा वर्णिता
त्या वर्णनच करता येत नाही, असं त्या रंगांना सुद्धा लागू पडत नाही. म्हणून नाही रूप वर्ण गुण. गुण कसे नाही? आपल्याकडे त्रिगुण असतात. जेव्हा त्रिगुण निर्माण आहे, सत्व रज तम, या 3 गुणांच्या पलीकडे तो परमात्मा आहे. बघा, मी नेहमी सांगत असतो, संत जे आहेत ना, या त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन चौगुणा चेंडूचा खेळ खेळत असतात. म्हणजे ते परमात्म्याशी एकूण. आणि जोपर्यंत आपण या त्रिगुणांच्या ताब्यात आहे ना, तोपर्यंत परमात्मा प्राप्ती होईल. बघा, तमोगुण तर नकोच, रजगुण तर नकोच, सत्वगुणही नको. कारण पुण्य कमवून काय करायचे? पुण्य कमवून परत तुम्हाला भोगायला यायचंच आहे. आणि तो आपल्याला जर जन्म मरणाचा फेरा चुकवायचा असेल तर पापही नको, पुण्यही नको. म्हणून या गुणांच्याही पलीकडे जाता आलं. रज तम नाही सात्विक तेही. खूप सुंदर अभंग आहे. कधीतरी आहे ना, निवृत्तीनाथ महाराजांचा आणि माऊली ज्ञानोबारांचा गाथा होता. हे सुंदर अभंग आहेत ना, इकडचं तिकडचं काय नाही, असे अभंग आहेत. 3ही गुण नाही. आणि हे तो परमात्मा गुणातीत असल्यामुळे नाही रूप वर्ण गुण देते, असा असलेला परमात्मा जो सर्व सूत्रांचं सार आहे. सूत्र म्हणजे काय? आता सूत्र कोणाला माहितीये? गणित शिकलेलं कोणी? कुठलंही गणित करताना काहीतरी एक सूत्र मांडलेलं असतं. त्या सूत्रानुसार ते गणित सोडवावं लागतं. जाऊ द्या, आपल्या वेदांतामध्ये सुद्धा सूत्र आहे. एक अभंग ऐकला असेल तुम्ही, 7 5 3 दशकांचा मेळा. हा ऐकण्यातला अभंग आहे. 1 3 5 मेळा 25चा, 36 तत्वांचा मूळ हरी. हे जे अभंग आहेत ना, हे माऊलींच्या पंचीकरणावरती आधारित. एक जे परमात्म तत्व आहे, त्या परमात्म तत्वामधून या सृष्टीमध्ये हे वेगवेगळे तत्व कसे निर्माण झाले याची मांडणी पंचीकरण या ग्रंथामध्ये. त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. पंचमहाभूतामध्ये म्हणजे पंचमहाभूत बघा, आकाश, अग्नी, जल, वायू, पृथ्वी, एवढे 5 तुम्हाला माहिती आहे. आता याच्यातलं काय असते थोडक्यात सांगतो. आकाश तत्वाचा एक भाग, पृथ्वी तत्वाचा 4था भाग, असं असे बाकी 4 तत्वाचे असे भागणी करून 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 एक तत्व तयार करायचं. असे भागणी, छोटासा ग्रंथ आहे पण समजायला थोडाच कठीण आहे. अशी वेगवेगळी जी उभारणी करून असे वेगवेगळे जे तत्व निर्माण केलेले असते ना, हे तत्व निर्माण कशाचे भरोशावर केले? ज्या ज्या महात्म्यांनी, संतांनी त्यांनी जे साधना केली, अभ्यास केली. आता माझ्यासारखा गेला त्यांनी पंचीकरण लिहिलं काय? काही ना काही अनुभूती आल्याशिवाय त्यांनी पंचीकरण लिहिलं ना. म्हणून त्यांनी त्यांच्या अनुभूतीनुसार हे सूत्रांची मांडणी केली. परंतु काय आहे, संत हे सांगतात 1 3 5 मेळा 25चा, 36 तत्वांचा, सर्वांचं मूळ तो परमात्मा आहे. आणि तो परमात्मा कसा आहे? अभंगाच्या पहिल्या चरणात हरि ओम तत्सत्. Oh
हरिओम तत्सदिती सूत्राचे सूत्र का म्हटलं त्याला 1 3 5 वेळा म्हटलं ते काय ते सूत्रच आहे ना. तुम्हाला सांगतो हे 1 3 5 25 36 हे शिकण्याकरता किती वर्ष तर वेदांताचा अभ्यास करावा लागतो. तेव्हा कुठं कळतं की याचा एवढा विभाग केला की त्याचा तेवढा विभाग केला. एवढं ते सूत्र कठीण नाही. संस्थेमध्ये जे जातात आपल्या आळंदीला संस्थेला शिकायला पण जातात त्यांचं पण बघा त्यांना किती सूत्र पाठ करावं लागतात हे सर्व पाठ करा. परंतु संत काय म्हणतात या सर्वांचा सार काय आहे तो परमात्मा आहे. तो कसा आहे कृपेचा सागर आहे. आता इथे एक अजून एक गोष्ट आहे म्हणून तो परमात्मा कृपेचा सागर कसा आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. परत ते चिंतन कारण ते नेहमीच ऐकण्याचं चिंतन आहे की किती उदार आहे तो परमात्मा. आपल्याला अनेक उदाहरणं माहिती आहे. सुधा महाराज गेले एका पोह्याच्या बदल्यात किती संपूर्ण सृष्टी देण्याचं म्हणजे उदाहरणाच्या बाबतीत बोलायचं. पण कृपेचा सागर काय म्हटलंय पांडुरंग. मगाशी आपला विषय होऊन गेला की कुठल्याच रंगाने त्या परमात्म्याचं वर्णन करता येत नाही. मग इथे पांडुरंग करतो. काय म्हटलं असेल बरं. आता विठ्ठलाचं रूप तुम्ही आता कोणी मूर्ती पाहून आले. अभंग सुद्धा ना हाईचा शिका अनादि बहु का पांडुरंग का म्हटलं असेल. अशा परमात्म्याची हे असं विलक्षणता आहे ना परमात्म्याची की तुम्ही त्यामध्ये जितकं घुसण्याचा प्रयत्न कराल तेवढी त्याची विलक्षणता तुम्हाला आश्चर्यचकित करून टाकेल. म्हणून जास्त विचार करायचा नाही. त्याचा मतीचा अर्थ आपण घ्यायचा भाव तो हा या सर्वांचा हे जे तत्व आहे हे जे सांगितलं या सर्वांचं सार जो आहे तो परमात्मा पांडुरंग आहे. तो विठ्ठल आहे. तो कसा आहे कृपेचा सागर आहे. मग असा परमात्मा जो कृपेचा सागर आहे हा पांडुरंग कसा आहे हे एका दृष्टीनं वर्णन प्रथम चरणामध्ये झालं. आपलं त्या तत्वाचं वर्णन झालं. अजून तो परमात्मा या सृष्टीमध्ये कसा आहे याचं वर्णन अभंगाच्या दुसऱ्या चरणात. हरिओम दत्त उदात्त जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तो परमात्मा कसा आहे हरि ओम दत्त उदात्त अनुदात्त. असा काव्य बनवताना एक नियम आहे की एक गोष्ट किंवा एक बोल हा परत त्या काव्यामध्ये आला नाही त्याला दोष लागतो. परंतु इथे बघा हरि ओम हा 2 वेळा आलाय. हरि ओम तत्सदिती सूत्राचे आणि पुढे काय आलंय हरि ओम दत्त. परंतु इथे दोष का लागत नाही बघा. संत कुठल्याही कॉलेजमध्ये शाळेमध्ये गेले नाही. कुठल्याही शाळेमध्ये कॉलेजमध्ये गेले नाही.
पण त्या साधनेची अनुभूती, त्या साधनेचा परिणाम, त्या परमात्म्याशी एकरूपतेचा परिणाम असा आहे की त्यांच्या साहित्यावर आता कित्येक लोक पीएचडी करतात. व्याकरणाचा आदर्श संत साहित्य मांडलं तरी हरकत नाही. इतकं गहन व्याकरण, कुठल्या व्याकरणाची कुठली अशी व्याख्या आहे की जी संत साहित्यात लागू पडत नाही. प्रत्येकाचं उदाहरण आपल्याला संत साहित्यामध्ये लागू. सो इथे काय म्हणतात महाराज, हरि ओम दत्त उदात्त अनुदात्त. तो परमात्मा, कोणता परमात्मा? जो हरी आहे, जो ओंकार स्वरूप आहे, तो काय आहे? दत्त. दत्त म्हणजे काय? दत्त म्हणजे काय? दोन प्रकारे याचा अर्थ घेता येतो. जे दत्त अवतारही आपण घेऊ शकतो, परंतु त्या दत्त अवताराकडे पाहताना आपण थोडस लक्षपूर्वक पाहिलं गेलं. दत्त अवतार म्हणजे काय? त्रिगुणांवरती ताबा असलेला तो परमात्मा. त्यांच्याजवळ पुत्रच का असतात, कोणाजवळ त्रिशूळच का असतो, या गोष्टींचं विश्लेषण आपल्याला चिंतन करता आलं पाहिजे. मग तो अवतार सुद्धा आपण घेतला तरी, परंतु दत्त अवतार जरी घेतला तरी मगाशी आपलं पहिल्या चिंतन झाल्याप्रमाणे मूळ तत्व त्या दत्त अवताराचे काय आहे? तो परमात्मा. त्या एका दृष्टीने घेतला, परंतु दुसऱ्या दृष्टीनं असंही दत्त म्हणलं जातंय की जो या संपूर्ण सृष्टीकरता, या संपूर्ण सृष्टीसाठी हे झालं. म्हणजे आता कसं सांगायचं त्याला, आमच्या भाषेत सांगायचं तर अवेलेबल झालंय. म्हणजे सृष्टीमध्ये काही जिथे गरज पडली तिथे तो प्रगट होतो आणि सृष्टीचं कार्य चालवतो. असा तो दत्त म्हटला था. आणि पुढे म्हटलंय हरिओम दत्त उदात्त अनुदात्त. उदात्त आणि अनुदात्त हे स्वर उच्चारण करण्याच्या पद्धती आहेत. वेदांचे जे स्वर, वेदाचं वाचन जेव्हा करत असतात ना, त्याच्यामध्ये काही तीव्र स्वर असतात, काही खालचे गायचे असतात, ते म्हणायचे असतात. असं उदात्त म्हणजे उंच स्वरामध्ये उंच आवाज गायले जाणारे ते स्वर, आणि अनुदात्त म्हणजे खालच्या स्वर आवाजामध्ये म्हटल्या जातात ते स्वर असं. परंतु मगाशी दत्ताचं सुद्धा मूळ तो परमात्मा आहे, आणि हे अनुदात्त आणि उदात्त जे स्वर आहे याचं सुद्धा मूळ तो परमात्माच आहे. कसं मूळ कसं आहे? एखादा स्वर तुम्ही काढा. पूर्वीचे गुरुजी म्हणायचे बाबा, बेंबीच्या दैठापासून म्हणायचे ना, बेंबीच्या दैठापासून म्हण. का म्हणायचे? चार वाणी आहे, वैखरी, मध्यमा, पश्यंती, परा. परा वाणीच्या पलीकडून त्या बोलाची, त्या आवाजाची उत्पत्ती होते, आणि आपल्या मुखामधून वैखरीद्वारे तो बोल निर्माण कुठे होतो? इथून निर्माण होतो. परामधून त्याचा आवाज निर्माण होतो, आवाजामधून पश्यंती, पश्यंतीमधून मध्यमा, मध्यमामधून मग वैखरी वाणीमध्ये तो बोल रूपाने प्रगट होतो. म्हणून त्या स्वरांचा सुद्धा मूळ तो परमात्मा आहे. म्हणून हरि ओम दत्त उदात्त अनुदात्त. पुढे काय म्हटलं? प्रचुर रहित पांडुरंग. तो परमात्मा असा आहे, आपण म्हणतो भरून उरला. तो अधिकही नाही आणि कमीही नाही. प्रचुर म्हणजे अधिक, आणि रहित म्हणजे नाही. कसे बोल आहे बघा बरं संतांचे. मी एक उदाहरण तर नेहमी सांगत असतो. आपल्या संत संगतीचे अभंग किती माहिती आहेत? अनेक अभंग माहिती. एक अभंग असाही आहे, संतांचा तो संत नको देऊ. एखादे गुणदोष काय समजायचं बरं सांगावं? संत साहित्य समजणं फार कठीण असतं. आता प्रचुर म्हणजे काय? अधिक, रहित नाही. तो परमात्मा अधिकही नाही आणि कमी नाही, असा तो परमात्मा कोण आहे? पांडुरंग आहे. आणि असा हा व्यापक असलेला परमात्मा, जो कमी नाही अधिकही नाही, जो
आता हे कमी अधिकचं जे आहे ना, जो कोणी अजपाची साधना वगैरे करत असतो त्याला त्याच्या लक्षात येईल की हे कमी अधिक काय, कारण हे असं ह्या बोलण्याच्या गोष्टी नाही, ह्या अनुभूतीच्या गोष्टी, तेव्हा तुम्हाला समजतो कमी कसा अधिक कसा. असं बोलून ते किती सांगितलं तर ते पटणार नाही किंवा रुचणार नाही असो. ठीक आहे, असा हा परमात्मा, कमीही नसलेला अधिकही नसलेला परमात्मा मात्र या सृष्टीचं मूळ आहे आणि तो या सृष्टीमध्ये सर्वीकडे व्यापक असूनही सर्वाही निराळा आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात सर्वस्व व्यापिले सर्वस्व सर्वत्र सर्वस्व व्यापिले सर्वाही निराळे. वेदाचे जे मूळ तुका विठोबार कुमारी सर्वस्व व्यापिले सर्वाही निराळे. बघा, परमात्म्याचं अलौकिकत्व या चरणामधून आपल्याला दिसून येते. परमात्म्याने संपूर्ण सृष्टी निर्माण केली, जेणे हे विश्व निर्मिले. मगाशी आपली ओळख पण होऊन गेली. परंतु ही सृष्टी निर्माण करताना, आता इथे ही सृष्टी निर्माण करताना या सृष्टीच्या प्रत्येक कणामध्ये तो परमात्मा व्यापून आहे, त्याची अनुभूती आपल्याला यायला पाहिजे. आणि ही अनुभूती जी आहे ना, ही संतांना जरूर येते किंवा भक्तालाही जरूर येते. हरीची दासा हरी हरीचिया दासा हरीचा इच्छा. परमात्मा सर्वीकडे व्यापून कसा आहे याची अनुभूती संतांना येते
तेव्हा भक्ताला येत असते. जो परमात्म्याशी एकरूप आहे त्याला तोपर्यंत येत नाही. कारण बाहेरचा परमात्मा कळण्यापूर्वी प्रथमतः तो आपल्यात कसा आहे हे कळला. स्वस्वरूपाची ओळख झाल्याशिवाय तुम्हाला तो परमात्मा संपूर्ण सृष्टीमध्ये कसा आहे हे तुम्हाला समजू शकत नाही. आणि स्वस्वरूपाची जर ओळख करून घ्यायची असेल तर त्याच्याकरता सद्गुरु शिवाय उपाय नाही. सद्गुरु वेगळे, गुरु वेगळे. नेहमीचा विषय आपण ज्यांच्याकडून जे जे काही शिकतो किंवा आपले आई वडील आजोबा आजी सुद्धा हे आपले काय आहे, गुरु आहे. परंतु सद्गुरु ते जे तुम्हाला परमात्मा प्राप्ती करून देतात, त्याच्या व्यतिरिक्त ते दुसरं काहीही तुम्हाला देत नाही. आता हे ओळखायचं अजून एक लक्षण सोपं सांगतो मी तुम्हाला. जर आता कारण आजच्या काळामध्ये सद्गुरू का कमी झाले, लय सद्गुरू निर्माण झाले, दुनियाभराचे सद्गुरू निर्माण झाले. संत पण स्वतःमुळे संत लावून घेतात लोक, असे अनेक आहेत, काय सांगायचं. परंतु असल्या लोकांच्या नाही. सद्गुरू तुम्ही सद्गुरू कसे ओळखावे, त्या सद्गुरूंची सेवा केल्यानंतर त्या सद्गुरूंचा कृपा प्रसाद जेव्हा मिळतो तेव्हा जर आपली अवस्था जगद्गुरु तुकोबारायांसारखी झाली नाही किंवा माऊली ज्ञानोबारायांसारखी झाली नाही किंवा इतर कुठल्याही संतांसारखी जर झाली नाही तर समजायचं की आपल्या आयुष्यामध्ये अजून सद्गुरू आले नाही. विठाला विठाला. श्री संत नामदेव महाराज लहानपणापासून आपल्याला चरित्र त्यांचं माहिती आहे. सारखे परमात्म्याची विठ्ठलाच्या मंदिरामध्ये असे परमात्म्याशी बोलत त्याचं कारण. परंतु तेच नामदेव महाराज जेव्हा सद्गुरूंना शरण गेले, सद्गुरूंचा कृपा प्रसाद लाभला, त्यानंतर मंदिरात गेले का परमात्म्याला जावं मंदिरात काही. आता तू सर्वीकडे आहे हे कळल्यानंतर मंदिरामध्ये यायची काय गरज आहे. एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामींची कृपा झाली म्हणून गाढवातही देव. ही अनुभूती आपल्याला यायला नको. आपणही आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी परमात्म्याला हे मागणं मागावं की बाबा ह्यांना दिले तशी सद्गुरू मलाही पाठवून. एवढा आटापिटा आपण त्याच्या प्राप्ती करताच करतोय ना. सद्गुरू भेटल्यानंतर ही अशी अवस्था होत असते. कारण सद्गुरू जेव्हा भेटतात ते तुम्हाला किंवा त्या क्षणात तुम्हाला तुमच्या स्वस्वरूपाची ओळख करतात, तुम्हाला धर्माचा उपदेश करतात. जसं आपलं नाव वेगळं, नाम हे वेगळं आहे, नाव वेगळं आहे, नाम वेगळं आहे. नाव कधी केलं गेलेलं आपलं माहिती की राव, माहिती ना. कधी देतात नाव, 12व्या दिवशी देतात ना, जन्म झाल्यानंतर. आणि मला सांगा या देहामधून चैतन्य निघून गेलं तर त्या देहाला तुम्ही त्या नावाने बोलवतात का. एखादा बुवा किंवा बैल गेल्यानंतर तुम्ही ते प्रेत जेव्हा आणतात काय तेव्हा म्हणतात का अमुक बुवा आले तमुक बुवा आले. आपण का बॉडी आणली नाही का. आता समजा मी गेलो, काय भरोसा आहे कधी जाईल. समजा मी गेलो, मला दवाखान्यात येते पोस्टमॉर्टम करतात. माझं तुम्ही जर तिथे मला पूर्वाच्या ठिकाणी असले तुम्ही म्हणाल का अमोल बुवा पाहुणे आले, तुम्ही का म्हणणार डेड बॉडी पाहुणे आले का. नाम कुठे गेलं तुमचं नाव. नाव आपलं या देहामध्ये जोपर्यंत चैतन्य आहे, 12व्या दिवसापासून दिलेलं जोपर्यंत चैतन्य आहे तोपर्यंत नाव. नाम तेच आहे आपलं, जे परमात्म्याचं नाम आहे तेच नाम आहे, तेच ना. म्हणून म्हणतात आत्मा आणि परमात्मा हे एकच आहे. आणि ह्या गोष्टी ज्या सूचना आहे जेव्हा सद्गुरू येतात हेच आपल्याला कळतात. तू कोण आहे, तू तो परमात्मा आहे. तत्वमसी वाक्याचा अनुभूती सद्गुरू आपल्याला करून देतात. म्हणून सद्गुरू आपल्याला आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून देतात. आणि पुढे मग सद्गुरू तुम्हाला सांगतात ही साधना
साधना करायला सांगतात म्हणजे आजकाल आपल्या लोकांना साधनेचं फार मोठं गैरसमज आहे. साधना करणं म्हणजे ढमके काहीतरी करणं वगैरे हे करा ते करा, असलं काही साधना नसते. थाईचं बैसोनी आवडी अनंत ही साधना. एका जागेवर बसून कशी अजपा जपणे उलट प्राणाचा तेथे मनाचा निधार. थाईचं बैसोनी करा एक चित्ती आवडी अनंत आळवावा. ही साधना करायची सद्गुरूंनी सांगितलेली ही साधना केली ना, ही साधना करता 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 त्या जागृती स्वप्न सुषुप्ती आणि ह्या ज्या अवस्था असतात या अवस्थेच्या पलीकडे गेल्यानंतर समाधी अवस्थेमध्ये जेव्हा येतो ना, तेव्हा जे चंद्रभागा तुम्हाला तिथे अनुभूती येते. मगाशी जी चंद्र माया सांगितली ना अर्धमातृका, त्या साधनेमध्ये त्या मायेच्या पलीकडे गेल्यानंतर त्या चंद्रभागेच्या तीरावरती तिथे जे वाळवंट आहे तिथे तुम्ही पोहोचले असले, तो परमात्मा येऊन तुम्हाला तिथे भेटतो. तिथे तुम्हाला तो आलिंगन देतो. हे प्रतीक आहे, लक्षात ठेवा. म्हणून काय याला दोन समजायचं का? ना निर्गुणी पावले सगुणी भजता विकल्प धरिता निर्गुणाच्या भेटी आलो सगुणा संगी. हा प्रवास आहे, पण प्रवास आपण विसरायचा नाही. आपल्याला पोहोचायचं कुठे आहे? तो परमात्मा. मग संत तुम्ही त्या परमात्म्याला इकडे भेटले ना, मग तुम्हाला स्वस्वरूपातला, मग तुम्हाला हळूहळू आपल्यातला तो परमात्मा कसा आहे दिसायला लागतो. श्वास दिसायला लागतो आपला. काय दिसायला लागतो? श्वासही दिसायला लागतो. आणि मग तुम्हाला तो परमात्मा या झाडामध्ये, या खांबामध्ये, या दगडामध्ये, वाटीमध्ये तो परमात्मा कसा आहे त्याची अनुभूती येते. म्हणून तो तसा सर्वीकडे असल्यामुळे काय म्हटलंय? सर्वस्व व्यापिले. इतका तो परमात्मा सर्वांमध्ये गोष्टींमध्ये व्यापक आहे, पण तरी काय सर्वही कसं सर्वीकडे व्यापक आहे, परंतु त्या कुठल्याही गोष्टीचं, त्या कुठल्याही पदार्थाचं बंधन त्याला घेतलं नाही. जसं आपण आहे, आपला आत्मा या देहामध्ये आला, आईच्या उदराच्या बाहेर आला की या देहाला सर्वस्व समजतो की नाही? जे काही आपण करतो कशा करता करतो? देहाकरता करतो की नाही? मला सांगा, किती लोक देहाची भूक भागवण्याचा प्रयत्न करतात? कधी कोणीतरी हा विचार केला की आत्म्याची भूक भागवता कशी? आत्म्याची भूक सहन ह्या देहाकरता सर्व काय या देहामध्ये आलो जीव स्थितीमध्ये आहे तसा, परंतु परमात्मा या सर्वीकडे असला तरी तो सर्वांचा निराळा आहे. कुठल्याही गोष्टीशी तो संलग्न नाही. अजून सोपं उदाहरण, वीज आहे. जेवढे आता इथं उपकरण आहे, विजेवर चालणारे सर्व उपकरणामध्ये वीज आहे की नाही? सर्वीकडे व्यापक आहे. परंतु एक बटन बंद केलं, पंख्यामधली वीज, पंखा फिरायचा बंद होतो, बरोबर? मग वीज नाही का? पंखा फिरायचा बंद झाला म्हणजे विजेचं अस्तित्व नाकारता येते का? आहे. तसा परमात्मा या सृष्टीमध्ये आहे, पण सर्वापेक्षा त्याच खूप मोठं विश्लेषण आहे. योग वशिष्ठ म्हणून ग्रंथ आहे. प्रभू रामचंद्रांना जेव्हा अर्जुनासारखा मोह निर्माण झाला होता ना, तेव्हा वशिष्ठ ऋषींनी जेव्हा त्याला उपदेश केला होता, त्याच्यामध्ये साक्षीभाव नावाचं प्रकरण आहे, स्थितीपर प्रकरण आहे. त्याच्यामध्ये याचं खूप मोठं विश्लेषण आहे. असा तो परमात्मा सर्वात व्यापक आहे, सर्वही निराळा आहे. असं अलौकिक तत्व जे आहे हे वेदाचं मूळ आहे. आता हा विषय परत घेण्याचं कारण नाही, कारण वेदाचं मूळ का म्हटलंय? बोल निर्माण झाला, वेद तिथे निर्माण झाला. बोल निर्माण झाल्यानंतर वेदांमध्ये काय आहे? बोलच आहे ना, काय वेगळं आहे का? ते बोल निर्माण झाला, त्याच्यातून ते वेद निर्माण झाले, परंतु त्या बोलाचेही मूळ काय आहे? पंचतत्वाचे मूळ काय आहे? तो परमात्मा आहे. म्हणून असा हा परमात्मा, जो परमात्मा हरी आहे, जो सर्व काही हरण करतो, जो परमात्मा ज्याला कोणी ओंकार रूपाने उपासना करतो, तो परमात्मा, जो परमात्मा सत्य आहे, तो परमात्मा, जो परमात्मा
करुणानिधी आहे. किती करुणा आहे आपल्याला त्याची उदाहरण. तो परमात्मा जो दत्तही आहे, जो उदात्त स्वरही आहे, अनुदात्त स्वरूपही आहे, तो प्रचुर रहितही आहे. म्हणजे काय, कमी अधिकही आहे. तो परमात्मा सर्वीकडे व्यापकही आहे, सर्वही निराळा आहे. असा तो परमात्मा 6 शास्त्र 18 पुराण वेद जे जे काही साहित्य आपल्या आपण मानत असाल त्या सर्वांचं मूळ तो परमात्मा आहे. असा या परमात्माचं वर्णन उपपारा या अभंगामध्ये आपल्यासमोर त्या वेळेमध्ये जमेल तसा या अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. अभंग खूप गहन आहे. इतका गहन आहे की यातल्या एका बोलावर कमीत कमी 8-8 10 कीर्तन होतील, एवढा गहन आहे. पण तुम्हाला कल्पना आहे, तुम्ही चालून आलेले थकलेले, त्यामुळे जेवढं पळवता येईल तेवढं पळवण्याचा प्रयत्न केला. असं आपण सुद्धा झालेली सेवा माझे सद्गुरू परमपूज्य नाना महाराज पाटील कोल्हापूरकर आणि श्री गुरु वासुदेवजी महाराज शिराडणकर यांच्या चरणावरती, पांडुरंग परमात्म्यांच्या चरणावरती, माऊली ज्ञानोबा आदी करून सर्व संतांच्या चरणावरती अर्पण करतो. माझ्या सद्गुरूंनी मला भरभरून काय काही दिलं, सद्गुरूंनी ज्ञान भरून दिलेलं आहे. परंतु घेताना आमची झोळी कदाचित फाटती असेल, त्यामुळे आम्हाला पूर्ण ग्रहण करता आलं नसेल. म्हणून जे काही चुकीचं वाटलं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष म्हणून मला परत करावं, आणि जे काही योग्य असं वाटलं असेल ते माझ्या सद्गुरूंचा प्रसाद म्हणून आपण ग्रहण करावं, असं सर्वांनी त्यांनी नम्र विनंती करून या ठिकाणी या सेवेला पूर्ण विराम. जय जय